काल परवा ही घटना घडली टेलिव्हिजनवरती आपण आताही पाहताय. सत्य काय परिस्थिती आहे ते त्यांना माहिती, पण प्रसिद्धीला हे आलंय. एका ड्रायव्हरने, बरोबर, बाप ड्रायव्हर आहे आणि त्या बापाने मुलाच्या अट्टहास्तव, मुलाच्या आग्रहामुळे आयफोन गिफ्ट केलाय है ना. एक वाक्य तुम्हाला जाता जाता बोलेल, आयफोन हा हिंदू विरोधी आहे. वाक्य नोट करा, आयफोनला ट्राय करा. आयफोन हा हिंदू विरोधी आहे. आयफोन आमच्या हिंदूच्या लेकरांनी वापरायलाच नाही पाहिजे. बघायचं असेल तुम्हाला, त्याला जय श्रीराम म्हणून जय श्रीराम म्हणायला लावा. त्याने जर म्हटलं तर त्याचे अख्खे पैसे मी देतो. 100% हिंदू विरोधी आहे, 100% सनातनी विरोधी आहे. मग ऐका मित्रांनो, त्या पोराने आयफोन मागितला, बापाने आयफोन घेऊन दिला. काही हप्ते थकले, काय त्यांचं घरेलू वाद असेल तो देव जाणे, पण त्याचा परिणाम काय झाला? मुलाच्या डोक्यावरती परिणाम झाला. मुलगा छत्रपती संभाजी महाराज नगर, तिथे एक काय दरी आहे ना, सगळ्यांनी बघितली ही न्यूज. तिथे उभा राहिला, 3 तास संघर्ष केला. त्या गावचे सरपंच त्याला समजवतात, आई समजवते, वडील समजवतात. शेवट वडिलाचं काळीज आहे. वडील त्याला सोडवायला जातात. परिणाम काय? मुलगा उडी मारतो, त्याच्या झटक्याने बापही खाली पडतो आणि बाप आणि मुलगा गेला. मग आई काय करेल? आई सुद्धा त्या दरीमध्ये उडी मारून आपला प्राणत्याग करते. बघता बघता संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. कशामुळे? छोट्याशा गलतीमुळे, छोट्याशा आग्रहामुळे. अरे गरीब असू द्या रे, बाप आहे. माझ्या भावांनो, बापाला कधी उलट बोलू नका, माईला कधी उलट बोलू नका. बापाचा संघर्ष आम्हाला नाही माहिती. फाटक्या बनिनीचा बाप आहे, फाटकी बनेल घालतो. अरे फाटकी बनेल घालतो, फाटकं शर्ट घालतो, फाटकं धोतर घालतो, पण आपल्या लेकराला दिवाळीला सुंदर नवे वस्त्रच देतो तो बाप आहे. त्या बापाची आम्हाला काय किमया कळणार आहे? म्हणून माय बापाला कधी दुखवू नका. बापाकडे पैसे नसतील ना, अरे तो कसा कमवून आणतो, कसं आमचं संगोपन करतो, याचा कधीतरी विचार करा. कधीच त्या बापाचा अपमान मुलगा करणार नाही. त्याची शाळेची फीस भरण्यासाठी रात्रंदिवस एक करून तो बाप कष्ट करून लेकराला वाढवतोय रे. त्या बापाची काळजी घ्या. एकदा जीवनातला बाप संपला ना, आमच्या डोक्यावरचं छत संपलं. जीवनामधली माय संपली ना, आमच्या जीवनातलं प्रेमाचा सागर आटला. म्हणून माय आणि बाप यांचा सांभाळ करा. मला तुम्ही सांगितलंय म्हणून गाऊन जातो तेवढं बस. आता गीतच म्हटले, गीतच गाऊन जातो. तसं माझं कीर्तन संपलं. आता हे स्पेशल बापू, म्हणजे माझ्या संस्थेची परंपरा मोडणार नाही आणि मलाही दोष लागणार नाही. ऐका. हो तानपुरा माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाढा हाकला. झिजू झिजू संसाराचा गाढा हाकला. वटामध्ये हसू जरी कणावाकला. घडी भर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया पापर, उमगाया पापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया पापर, उमगाया पापर. हाय गड्या, उमगाया पापर, उमगाया विसरू नको रे आई बापाला.
विसरू नको रे आई बापाला झिजविले जाने काया. शेवटचं भजन आहे, सगळ्यांनी टाळी वाजवायची, माझ्यासोबत आनंद घ्या. काया झिजवून तुझ्या शिरावर, सर्वांनी वरती हात घ्या. हे धरणी सुगाची छाया रे वेड्या, रे वेड्या, रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. हे काय सरळ वरती आली, सरळ सरळ. टाळी वाजवू नका, टाळी नको, सरळ हात ठेवा. एक बात और एक ताली आता. वन आवाज, ये नाद ब्रह्म. हो तुझं मिळेल मंगला गाणी, शेतीवाडी मोटार वाणी, तुझं मिळेल मंगला गाणी. सगळ्यांनी हात वरती घ्या आणि प्रत्येकाने आपापल्या आई बाबासाठी एक टाळी वाजवायची आणि गायचंय. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही आई बापाची माया. बस बेंबीच्या देठापासून तुम्हाला शेवटचे 5 मिनिटं मी ओव्हर टाईम घेतले. वायाला जाऊ देऊ नका. जर दारू पिऊन घरात येत असाल, म्हाताऱ्या बापाची काय अवस्था होते मित्रांनो, याचा कधी विचार करा. दारूपासून वेगळं राहगड्या. अनेक वाक्य बोलतोय भाऊ दादा. हो सरपंच, तुमच्या गावच्या सर्वांच्या समोर सांगतो, मारुतीराईच्या साक्षीने सांगतो, या गावच्या 100 पोरांनी माळकरी व्हायचं. 100 पोरांनी वर्षभर माळ टिकवायची या श्रावण महिन्यापर्यंत. जर तुम्ही वर्षभर श्रावण महिन्यामध्ये आजच्या दिवसापर्यंत माळ टिकवली 100 पोरांनी, पुढच्या वर्षीचं हे कीर्तन फुकट. हे रेकॉर्डिंग आहे बरं, हे रेकॉर्डिंग आहे, मी खोटं बोलत नाही. 100 पोरांनी माळ घालायच्या, निर्व्यसनी बनायचं, निर्व्यसनी जीवन वर्षभर जगायचं, खोटं बोलायचं नाही, पुढच्या वर्षीचं कीर्तन फुकट. बस एवढं जरी केलं ना झालं. आई वडिलाची काळजी घ्या, साधू संतांची सेवा करा, आळंदी पंढरपूरची वारी करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. पण जाता जाता मित्रांनो एकच काम करा, या भावाचं एक ऐका. बरोबर 11 वाजले. मी तुमची कमी वेळ घेतली नाही, उलट 15 मिनटं जास्त घेतली. व्यसन करत असाल, व्यसनापासून दूर राहा, मातापित्यांची सेवा करा. गोड तुमच्यावरती संस्कार आहेत पूर्वजांचे म्हणून तुम्ही इथे आहात. आई वडिलांची सेवा करा. सगळ्यांना सांगतोय, व्यसन असतील परत व्यसन करत असाल सोडा मैबाप. व्यसनाने काय 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 मिळतं रे.